श्रीगोंदा तालुक्यामध्ये अलिशान कारमधून गुटखा वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हा शाखेची मोठी कारवाई। आरोपीकडून 28,88,330 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिलेले आहेत। वरील आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश धोत्रे, शाहिद शेख, मनोज साखरे, प्रशांत राठोड, चंद्रकांत कुसळकर यांचे पथक तयार करून अवैध गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याकामी रवाना केले। स्थानिक गुन्हा शाखेचे पथक श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत मुंढेकरवाडी तालुका श्रीगोंदा येथे इसम नामे अमोल जाधव याने प्रतिबंधित आणि शरीरास अपायकारक होईल असा गुटखा व सुगंधित तंबाखू विक्री करण्याकरिता खरेदी केलेला असून तो त्याची विक्री करणार असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यानंतर पथकाने इसम नामे अमोल जाधव याच्या राहत्या घराजवळ जाऊन खात्री करता तेथे 3 इसम पांढऱ्या रंगाच्या कारमधून काही गोण्या स्विफ्ट कारमध्ये भरताना दिसले। तेव्हा पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून 3 इसम ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अमोल रामदास जाधव, अनिल रतन कुरुंकर, फरहान रेहमान बेपारी असे असल्याचे सांगितले। ताब्यातील इसमांकडे सदरचा मुद्देमाल कोठून आणला व कोणाच्या सांगण्यावरून सदर मालाची विक्री करतो याबाबत विचारपूस करता अमोल जाधव याने कळविले की सदरचा व्यवसाय हा दीपक लोखंडे, अप्पू माजिद फरार याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले। तसेच फरहान रेहमान बेपारी यांनी सदरचा माल शोएब राजू तांबोळी फरार याच्या सांगण्यावरून विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याबाबत कळविले। आरोपीच्या कब्जातून 6,03,200 रुपये किमतीचा MRD विमल पान मसाला, गुटखा व्ही, सुगंधित तंबाखू, 22 लाख रुपये किमतीची 2 चारचाकी वाहने, 30,130 रुपये रोख रक्कम, 55,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल असा एकूण 28,88,330 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ताब्यातील आरोपींविरुद्ध मनोज मोहन साखरे, स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीगोंदा पोलीस ठाणे करत आहे।